आमदार अभिजित पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण अंजली दमान यांनी मोठा आरोप केला। सोलापूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटलांनी कामगारांचे पगार आणि विविध देणी देण्यासाठी असलेले एकूण 185 कोटी रुपये स्वतःकडेच वळवल्याचा आरोप केला। विशेष म्हणजे कारखान्याला मिळालेल्या 347 कोटी रुपयांच्या कर्जातून ही रक्कम वळवण्यात आल्याचं दमानियांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांच्या खरं तर चालवले जाणारे हे कारखाने आहेत। शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असणारे कारखाने स्वतःसाठी कशा पद्धतीने आता याचा वापर केला जातोय हा सगळा प्रकार आहे तो अंजली दमानिया यांनी एक खरं तर उघडकीस आणलेला आहे। आताच्या घटकेला तिथले जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय की 700 कोटी ज्या कारखान्याची संपत्ती होती ती 1400 कोटी दाखवून एनसीडीसी कडनं 347 कोटीचं लोन घेतलं आणि ते ज्या दिवशी त्याचा पहिला हप्ता आला, पहिला हप्ता 31/8 आल्यानंतर ताबडतोब त्या दिवशी 60 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पतसंस्थेत ट्रान्सफर केले। आणि हे इतकं शॉकिंग आहे आणि इतकं ब्लेटंट आहे की मला असं वाटतं त्याच्यावर ताबडतोब ही सहकार विभागाने कारवाई केली पाहिजे। अफाट पैसे त्यांनी सगळे खोटे हे दाखवले। आधी दाखवले ज्या मशीन्सवर 8 ते 9 कोटीचा दर वर्षाचा खर्च होतो तो 57 कोटी दाखवला। सहकार मंत्र्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तात्काळ यांची जी समिती आहे अध्यक्ष आहेत त्यांना बरखास्त करा आणि तिथे ऍडमिनिस्ट्रेटर तात्काळ लावण्यात यावा अशी माझी विनंती आहे। व्हिडिओ गणेश कानेडसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।